दरम्यान धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरू केल्याचा आरोप आता मनोज जरांगेंनी केला। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुम्हीच आंदोलन करता आणि तुम्हीच आरोपींना साथ देता असाही आरोप जरांगेंनी केलाय। तर स्वतःचं पाप लपवण्यासाठी ओबीसी समाजाचा आसरा घेत असल्याची टीका जरांगेंनी आता धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे। ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केले, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केले आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं नाही। धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही जास्त खोलात चाललाय। तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता, ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही। आम्ही नाही जातीवाद करत, आतापर्यंत एकाही जातीला दुखावलं नाही। होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही। तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे। तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय। ओबीसीचा काय संबंध त्याच्यात? तो इतके मॅटर येतं परळीपासून मुंबईपर्यंत। पठ्ठ्या 25 तारखेचं उपोषण होऊन दे, तुला कचकच दाखवतो। आता मनोज जरांगे कसं तो आहे मागं लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।